पॅन्ट काढाय कोण सांगतोय पण दुर्वा तुला कपडं नाही कसं घ्यायचं हे पोरा नाचतोस ना तू प्रॅक्टिस करतोस ना मग प्रज्वल कुठे आला ही टोपी घालायची पद्धत असते आपली टोपी अशी नॉर्मल नसते ती सिस्टमॅटिक पद्धतीने घालावी लागते यार रिअल मजा असते वाजते हे जुने होते असे ते पूर्ण रेड होते बट त्याच्यानंतर नवीन होते ना नवीन वाले असे थोडेसे अट्रॅक्टिव्ह बनवले जरा ए बाहेर चला ना मेलो बाहेर बरोबर होतील चल साहेब बाहेर घे चला बाहेर पोरांनो चला गाण्याचे बोल संपलेले आहेत त्याच्यानंतर चाल मारली जाते इट्स कॉल्ड जुने पाटीला पाठ आता आम्ही पोहोचलो स्टेजवरती आदमाईच देवीची मूर्ती आहे बघा ढोलकी वगैरे तर कशासाठी जमलो आम्ही आता इथे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम जसं की तुम्ही आता घरी बघितलात ना तसा इथे स्टेजवरती सुद्धा करतात तर त्याच्यासाठी आपण आलो आता तर इथे आतमध्ये मांडलं असेल देवीची मूर्ती वगैरे पोरांनो आता नाचाचं कपडे घ्यायचं आहे तुम्हाला नाचाचं कपडे होय देवीची मूर्ती वगैरे मांडली असेल इकडे असं कोण ना दिस इज अ कोकणी मारक्या जय श्री कृष्णा ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः आमच्या स्टेजचं ही आहे देवारा गणपती बाप्पा आहेत सत्यनारायण महाराज आहेत महालक्ष्मी लक्ष्मी आहे नटराज आहे तिथे आणि अशा प्रकारे सर्व स्टेजचं आमच्या वाडीचं सामान आहे इकडं टाळ हे आता आमच्या कोळीनच आहे त्याच्यामुळे होली आहे ती होली आणि हे सर्व हे आम्ही ट्रॉफी वगैरे सर्व जिंकले त्याचं सर्व काही सामान आहे हे नवीन होली मला वाटते बनवली कनू बाहेर घे चला कनू हा आरसाच बघा चला बाहेर चला आरसा आपल्याकडे मोठा आहे आरी तो झाला सगळा व्यवस्थित ठीक आहे चला चला बाहेर चला मग आरीचा आपल्या ह्याचा कौस्तुभ पण झाला बरोबर संजय तुझा घे कपडा आला बाहेर किती ह्याला पण घ्या आला मध्ये तू पण आता तुझा ह्याचं कपडं पेटीत टाकलंस कपडं टाकलंस पेटीत भरलंस मला असं तुम्ही सांगतात बाहेर बांध इथं देवाच्या इथं समोर तुला पॅन्ट काढाय कोण सांगतोय पण हे नाकवा कोण बनणार आहे मी बनतो जा घाल मग आरो नाकवा तयार झालाच काय ए नाकवाला पण घ्या ग्रीन कलरचा काढा यार नाकवा कोण होतो हे ग्रीन कलरचा घ्या कोणाला तरी हे बघा ह्या पेटी आहेत आमच्या वाडीच्या तरी अशा प्रकारचे आमचे कपडे हे जुने होते असे ते पूर्ण रेड होते बट त्याच्यानंतर नवीन होते ना नवीन वाले असे थोडेसे अट्रॅक्टिव्ह बनवले जरा दुर्वा तुला कपडं नाही कसं घ्यायचं हे पोरा नाचतोस ना तू प्रॅक्टिस करतोस ना मग प्रज्वल कुठे आला हा ठीक आहे भेटेल सगळ्यांना भेटले कपडे अजून कोण सुमित तू पण नाचतोस ना तू घेतलंस ना उदरच तू परत दिलंस तिथं आतमध्ये कशाला दिलंस ठीक आहे
जाऊ दे सोड. ए बाहेर चला ना, मी बाहेर बरोबर होतील. चल साहेब बाहेर घे. चला बाहेर पोरांनो चला. चला बाहेर पेटी बाहेर घेऊया. ए पार्थ पार्थ बाहेर चल पोरांनी. ज्याला पाहिजे त्याला आतमध्ये त्याला मापाचं घेईल तू बरोबर. ही टोपी घालायची पद्धत असते आपली. टोपी अशी नॉर्मल नसते, ती सिस्टमॅटिक पद्धतीने घालावी लागते. हे बघा ती ब्ल्यू लाईन पट्टी आली पाहिजे. त्याची पण एक टेक्निक आहे जी ज्याने यूज केले, कारण दादा पहिल्यापासून नाचायचा ना, जसं आम्ही नाचायचो, तर त्याला माहिती आहे कशी घालतात टोपी. तर तो टोपी घालतोय. सर्व पोरं रेडी झाले आता नाचण्यासाठी. झाला चला, हे झाला चला बाहेर. हे कोणला स्वतः काय टोपी? अरे सर्वजण नाचणार नाही. चल बाहेर तू, आपण करू ऍडजस्ट काहीतरी. चला आता चांगले बबलू. महाराज की जय, महाराज की जय. शिसुकाय देवी माते की जय. पहिली अगरवाडी वाली की जय. खतरनाक खतरनाक. आता कोरोना पण जोश येणार. हा जोश. गाण्याचे बोल संपलेले आहेत. त्याच्यानंतर चाल मारली जाते. आता बघूया कोणती चाल मारतायत. रिअल मजा असते ती आताच घरी असते भाई. मी तर फुल त्या माहोल मध्ये जातोय जसं की मीच नाचतोय तिथे. या रिअल मजा सणे वाजले तेव्हाच. या रिअल मजा सणे वाजले तेव्हाच. चाल मारायला सुरुवात केली आहे. इट्स कॉल्ड जुने पाटीला पाठ. दरियावरा
आता वाडीचं स्टेज आहे तिथून नाच झालेला आहे. आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे, म्हणजे आमच्या घरी चाललो, आमच्या म्हणजे दादाच्या घरी चाललो आहे. तर आता पाऊस आहे त्याच्यामुळे थोडंसं एका छत्रीत तिघं चौघं अशा प्रकारे चालले. ही जी मजा असते ना ती वर्षातून एकदाच भेटते आणि ती दुसरी कुठेच नाही, कोकणातच. # कोळी नाच आगरवाडी नंबर 1. आणि आता इथे आता पोरांचा डान्स झालेला आहे. आता मला वाटतं बायकांचा नाच करायचा असा प्लॅन चालला आहे असं मला वाटतं. बट माझ्याकडे आता चॉईस नाही आहे, तिकडे तरी जावं किंवा इकडे तरी जावं. बट तिकडे आता आमच्या घरही आहे म्हटल्यावरती मला तिकडे जावं लागेल. सो मी जातो तिकडेच.